प्रशांत, आता जवळजवळ या दुर्घटनेला 24 तास, आता काही एक 2-3 तासांनी 24 तास पूर्ण होतील, एक दिवस पूर्ण होईल. बचाव कार्य किती वेळ अजून सुरू राहणार आहे? ढिगाऱ्याखाली अजून कोण अडकलेल्याची काय माहिती समोर येते का? नक्कीच काल सकाळी 10:30 वाजताची जी घटना घडलेली आहे, आज सुमारे आत्तापर्यंत 20 तास उलटून गेलेले आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मृतांचा आकडा आता कालच्या 12वरून रात्री जे 5 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यांना मृत घोषित करण्यात आलं, एकूण आकडा 17वर गेलेला आहे. अशा पद्धतीने मृतांचा आकडा वाढत आहे. या सर्व घटनेला कारणीभूत असलेला जो सुखदेव शितप आहे, ज्याने आतमधल्या जेव्हा नर्सिंग होममध्ये आपलं जे बांधकाम करत असताना काही स्ट्रक्चरल चेंजेस केले होते आणि त्यामुळेच ही सगळी घटना घडली असा सर्व इकडच्या स्थानिकांचा आरोप होता. त्यानुसार काल रात्री त्याला सुनील शितप याला पार्कसाईड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. त्याचप्रमाणे जे अजूनही 3 तासाचा अवधी ह्या पूर्णपणे बचाव कार्य संपायला लागणार असल्याची माहिती आपल्याला महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आत्तापर्यंत जे मृतदेह बाहेर काढलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये अजून कोणी अडकलं तर नाही ना, कोण अजून मिसिंग आहे का, अशा प्रकारचं शोधकार्यही NDRFचे जवान असतील, मुंबई अग्निशमन दल असेल आणि इतर ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यातर्फे या शोध घेत आहेत. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो बचाव कार्य सुरू झालं होतं त्याला काल 10:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत निसर्गाची कृपा झालेली दिसते. निसर्गाने अजूनपर्यंत म्हणजे पाऊस आलेला नाही आहे, त्यामुळे बचाव कार्यामध्ये कुठेही असा दुष्परिणाम दिसला नाही. बचाव कार्य पूर्णपणे जोरात सुरू होतं आणि त्यामुळे आत्तापर्यंत म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये हा 4 मजली इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम या अग्निशमन दलाने, NDRFने, महानगरपालिकेच्या विभागाने केलेलं दिसतं आहे. मात्र काल ज्याला शितपला अटक झाली त्याच्यावरून आता फक्त शितप हाच एक टार्गेट आहे का, की महानगरपालिकेचे अधिकारी या घटनेला जबाबदार आहे का आणि त्यांच्यावरही कारवाई होणार का, अशी मागणी इकडचे सगळे नागरिक आहेत ते करताना दिसत आहेत. अमोल. प्रशांत, पाऊस पडला नाही त्यामुळे बचाव कार्यात कुठलाही अडथळा आला नाही. हा जो आरोपी शितप आहे, या शितपनी तिथं बेकायदा नूतनीकरण केलेलं आहे, पण त्याच्या विरोधात तिथल्या स्थानिक रहिवाशांनी, जे सोसायटीमध्ये लोक राहत होते, त्यांनी काय तक्रार वगैरे कोणाकडे केली होती का? आता 20 तासानंतर या दुर्घटनेबाबत अधिक काय रहिवाशी बोलत आहेत का, अधिक काय समोर माहिती येते का वेगळी? नक्कीच. जेव्हा ही इमारतीच्या खाली जेव्हा याने बांधकाम सुरू केलं होतं त्या इमारत थोडीशी हलायला लागली होती, डगमळायला लागली होती, थोडंसं त्यात हादरे बसायला लागले होते. त्यामुळे तिकडच्या रहिवाशांनी जे शितप आहे, जो मालकच आहे, त्याला जाऊन सांगितलं होतं की बाबा तुझ्या अशा कामामुळे आमचं पूर्णपणे इमारत कोसळू शकते. मात्र त्यांनी त्यांना धमकावलं होतं की तुम्ही जर कोणाकडे गेलात, तुम्ही जर तक्रार केली तर आम्ही तुझ्यावर काय करून घेईल. कारण हा शितप हा भूमाफिया असल्याचं बोललं जातं. त्याचे हा हॉटेल व्यावसायिक आहे, त्याने अनेक ठिकाणी त्याचे हॉटेल्स आहेत. त्याच्या हॉटेल्सवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. पण ह्या शितपने या नागरिकांना, इकडच्या रहिवाशांना, साई दर्शनच्या रहिवाशांना धमकावल्यामुळे ते पुढे यायला मागत नव्हते. मात्र एक दिवस अगोदरच म्हणजे रात्री ही घटना घडायच्या एक दिवस अगोदर तिकडचे जे सगळे रहिवाशी आहेत त्यांनी ठरवलं होतं की उद्या आपण कोणत्याही परिस्थितीत या विरोधात आवाज उठवायचा. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की सकाळी 10:30 वाजताच ही दुर्घटना घडली आणि यात निष्पाप अशा 17 जणांचा बळी गेला आहे. प्रशांत, आपण बघतो की या शितपला आज विक्रोळी कोर्टात हजर केलं जाईल, तर या शितपचे काही राजकीय संबंध किंवा कसे काय त्या संदर्भात काय सांगता येईल? नक्कीच. हा जो सुनील शितप आहे हा एक हॉटेल व्यावसायिक आहे. त्याचं पवईमध्ये हॉटेल आहे, घाटकोपरमध्ये हॉटेल आहे आणि त्याचे सर्वच पक्षातील जे नेते आहेत त्यांच्याबरोबर चांगले संबंध असल्याचं कळतं. मात्र त्याची जी बायको आहे त्याला शिवसेनाच्या पक्षातर्फे नगरसेवकाच्या जी उमेदवारी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तिला उमेदवारी दिली होती आणि हा शिवसेनेचा एक पदाधिकारी होता. त्यामुळे याच्यामध्ये शिवसेनेला पण सुद्धा टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे जर शिवसेनेचा हा पदाधिकारी असताना आणि त्याची बायको जी आहे ती नगरसेविका पदासाठी उभी राहिली होती, त्यामुळेच तर त्याने इकडच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता का, ह्याची सुद्धा आता चौकशी अगदी सर्व समोर येणार आहे. मात्र यामध्ये सुनील शितप असेल किंवा इकडचे जे बिल्डिंग आणि फॅक्टरीचे जो इंजिनियर्स असतात त्यांचा पण कुठेतरी हात आहे, असंच पूर्णपणे जबाबदारीनिशी इकडचे नागरिक बोलताना दिसत आहेत. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे